शेजारी चांगले असले ना, बघा आता ती बिल्डिंग आहे ना, दिसते तुम्हाला ब्ल्यू कलर, ते हे आहे इमिग्रेशन ऑफिस आहे, त्या साईडला बर्मा तुम्हाला दाखवली जाईल. तर शेजारी चांगले असले की अशा प्रकारची सिटीसुद्धा बनवता येते. म्हणजे बघा जिथे हे सगळे फूड ट्रक लावलेले आहेत किंवा लाईनीमध्ये आहेत बघा, जिथून पुढे वर बघता आणि त्याला कनेक्शन दिलं इथून. आणि हे PA आहे ना, हे काय माहिती आहे, इकडचं इलेक्ट्रिक सिस्टीमचं ऑफिस आहे. तर त्यांनी ही सगळ्याला कनेक्शन दिलं. आता त्यांचे मीटर आणि सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन होतं ते बघा. म्हणजे अशी पण सिस्टीम येऊ शकते जर सरकारने चालवलं प्रत्येकाने, तर अशा पद्धतीने सुद्धा सेफ साईड चालू शकतात की ज्याच्याने कोणाकडे म्हणतात ना ते भ्रष्टाचारने पैसे देण्याची गरज नाही. जसं आपल्याकडे मार्केट लागतात रोडवरती, मग ते पैसे कोणाला जातात, ते गव्हर्नमेंटला जातच नाही ना. पण त्याच्यामध्ये कोण मेला किंवा इतर काय प्रॉब्लेम झाला उद्या सकाळी, मग त्याच्यावर थोडीफार कारवाई दाखवायची, पुन्हा पैसे घ्यायचे. म्हणजे हे सगळे ट्रान्झॅक्शन काय होतात माहिती आहे, कॅशमध्ये होतात. आणि अजून एक तुम्हाला दुसरी चांगली गोष्ट दाखवतो. म्हणजे आता मी दुबईमध्ये बघितलं ती म्हणजे अशी आहे की दुबईच्या जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे ज्या प्रॉपर्टी सगळ्या विकतात आहे किंवा सेल करतात आहे, हे सर्व त्यांनी ब्लॉकचेनवरती टाकून दिलेलं आहे. आता ब्लॉकचेनचा उपयोग काय आहे माहिती आहे, त्याचा मी केस स्टडी ई-बुक पाहिजे असेल तर देईन, मी बनवून ठेवलं आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे महत्त्वाची गोष्ट, की जी प्रॉपर्टी समजा विकलेली आहे, म्हणजे मी विकत घेतलं आहे समजा फॉर एक्झाम्पल, तर माझं नाव तिथे दिसणार नाही, पण तुम्हाला त्या एरियातली ती कुठली प्रॉपर्टी होती आणि ती किती गेली. आता बघा हे मोबाईलचे सगळे ॲक्सेसरीजचं दुकान, म्हणजे बॉर्डरला प्लेस आहे पण किती वेल प्लेन आहे बघा. इथे वॉशिंगचे वगैरे सगळे कपडे धुण्याचे सर्विसेस वगैरे काय, ओके. तर त्याचं रेटसुद्धा बघा इथे कम्पॅरेटिव्ह सगळ्या बाकीच्या गोष्टी बघितल्या तर इथं चिपर आहेत, कारण हे तेवढं हे नाही. पण बघा ना, ही एक बॉर्डर आहे. इवन आत्ता एवढ्या कमीत कमी 10-12 स्पोर्ट्स बाईक गेल्या की ज्या की इंडियामध्ये तुम्ही भरपूर रेअर बघितलं असं. त्या सगळ्या स्पोर्ट्स बाईक तिथून डायरेक्ट गेल्या, राऊंड मारून पुन्हा आल्या. सांगायचं तात्पर्य काय आहे की शेजारी चांगला असला ना की बॉर्डरवरतीसुद्धा तणाव राहत नाही. आणि फक्त शेजारी चांगलं असता कामा नये, तर आपलं पण त्याच्यासोबत वागणं म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्या पण चांगल्या ठेवणं गरजेचं आहे. दुश्मनी असते म्हणा, नाही असं नाही आहे. आता ते बॉर्डरवाल्यांना जास्त माहीत असेल, कारण आपण काय आपल्या बॉर्डरवरती राहत नाही. पण इकडच्या बॉर्डर जसं साऊथ ईस्ट एशियाच्या कनेक्टेड आहेत एकमेकाशी ना, बेस्ट आहे. हे बहुतेक चायनीज स्कूल आहे पाठीमागे, आणि पुढे बघा चायनीज विहार आहे, बुद्ध विहार. ते थोडं ट्रेडिशन वेगळं असतं. बाकी बघा सिग्नल सर्व फॉलो करतात आहे, थांबलेले आहेत. हां, बाकी इथे काय थायलंडमध्ये एक गोष्ट आहे की हेल्मेट कोण घालत नाही लोक, तो एक आहे बाग. बघा या गल्लीतले सुद्धा लोक थांबले आहेत का, तर तिकडे सिग्नल लागलेले आहे. बाकी हा फूड स्टॉल. तर हेच दाखवायचं होतं. ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही जर विचार केला, कारण आपल्याकडे सरकार ह्या असल्या गोष्टीवरती चर्चा करत नाही. आता सध्या यूट्यूबवरती भरपूर गाजत आहेत टॅक्सबद्दल, कॉर्पोरेट टॅक्स, इन्कम टॅक्सबद्दल, की इंडिया जो टॅक्समार्फत पैसा येतो किंवा GST एवढा गोळा झाला आहे तर ज्या लोकांनी पे केलेला आहे त्यांच्याकडून, तर तिथून तो पैसा ज्या कामाला पाहिजे तिथे उपयोगात आणला जात नाही असं. तर मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं ब्लॉकचेनचं, त्याच्याने काय होतं माहिती आहे, कुठली प्रॉपर्टी फ्रॉड होत नाही. म्हणजे की एकच प्रॉपर्टी दोघांच्या नावाने वगैरे विकली जाणार नाही. आणि रेट एकदम हे राहतं, काय म्हणतात ना की सप्लाय डिमांड अशा पद्धतीने राहतं प्रॉपर. असं नाही राहत, कारण बहुतेक वेळा तुम्ही बघितलं, बहुतेक वेळा काय आहेच, दुबईमध्ये जेवढी प्रॉपर्टी मिळते ना त्याच्याही पेक्षा महाग सर्वात आपल्या इंडियामध्ये भेटते. आणि ती कुठे भेटते? मुंबईमध्ये. म्हणजे मुंबई एक्सपेन्सिव्ह आहे दुबईपेक्षा. तसं सांगण्याचं तात्पर्य आहे का, ह्या सगळ्या गोष्टी. पण हे का एक्सपेन्सिव्ह झालं आहे? कारण ज्याला जसा रेट जमेल तसं आहे. काही जणांना द्यायचं नाही तर रेट वाढवून देतात, आणि हे मॅन्युप्युलेट करत चाललेलं आहे. पण हे जर गव्हर्नमेंटने उद्या ठरवलं की सगळं ब्लॉकचेनवरती टाकून द्यायचं आहे, तर ब्लॉकचेनचा विषय काय माहिती आहे, ब्लॉकचेनमध्ये तुम्हाला ॲड करताना तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन ॲड केलं, समजा आता ही प्रॉपर्टी ॲड केली आणि याचा जो रेट असेल तुम्ही रेट मेन्शन केला, तर तो रेट तुम्ही फ्लॅक्च्युएट वाढवू नाही शकत. कारण आपल्याकडे कसं आहे माहिती आहे,
ॲग्रिकल्चर कंपनी सुरू करायची किंवा ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी घ्यायची आणि त्याच्यामधून टॅक्स कन्झम्पशन वाचवत राहायचं. ओके, म्हणजे काय ब्लॅकमध्ये टाकायचं. म्हणून भरपूर जणं तुम्ही बघितलं असेल की हिरोईन म्हणा, ॲक्टर्स, हे मोठे मोठे लोक ज्यांच्याकडे बहुत जास्त पैसे, ते अशा पद्धतीचा टॅक्स सेविंगसाठी ॲक्टर लोक पैसे वाचवण्यासाठी तशा पद्धती ॲग्रिकल्चर लँड घेऊन ठेवतात. असं आता छोटासा साधा माणूस तो घरासाठीच पहिला घेताना तळमळत राहतो. असं आहे. तर ह्या मेन गोष्टी आहेत, ह्या इथून तुम्ही शिकणं गरजेचं आहे. आणि इकडच्या सिटीमध्ये काय, मी असं म्हणत नाही किंवा मी इंडियाबरोबर कंपॅरिझन करत नाही आहे. मी फक्त तुम्हाला काय सांगतो आहे की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण घेणं स्वीकारणं गरजेचं आहे. जसं आता हे ब्युटिक आहे आणि सगळ्या गाड्या अशा आहेत इकडे. SUV म्हणजे भरपूर चांगल्या तगडं वापरलं जातात. असं बाकी इथे एक चांगली गोष्ट आहे, त्या मलेशियासारखं 12च्या नंतर ATM बंद होत नाही. असं चपलाचं शोरूम बघा. आणि हां, दुसरी गोष्ट, आता 6 वाजले आहेत, 6:30 झाले आहेत. एक सेकंड फक्त, 7 वाजले. 6 वाजल्यापासून रोडवरती बसून जेवायची सुरुवात झाली. म्हणजे हे लोक आहे ना अर्ली जेवतात. आणि आता जर मी तुम्हाला 9च्या नंतर तुम्ही कॅमेरा मी ऑनच नाही एवढा केलं, ते जर केलं ना तर पुरा सामसूम असतं. आणि इकडे भीती एकच मला वाटते, काय, कुत्र्याची. कारण असे कुत्रे आहेत ना की ते ऐकतच नाही. आणि इथे तुम्ही इंडियामध्ये म्हणाल जसं काय दगड घेऊया आणि मारूया, तर दगड पण सापडणार नाही. दिसतो का बघा इथे दगड कुठे, की बाबा हा मारूया थोडंसं आपण त्याला हे दाखवूया. बघा प्रत्येक इथे फुटपाथवर अशा पद्धतीने बांधलं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी घ्यायचा धंदा सुरू करायचा करा, वीज पण भरा. हे चांगलं आहे ना, एकदम फ्रेंडली आहे. म्हणजे सरकारने जर लोकांमध्ये डायरेक्ट असं काहीतरी इम्प्लिमेंट केलं ना, तर हे मधले जे दुवे आहेत ना, जे म्हणजे हुकुमशाही पद्धतीने करतात किंवा काय, आणि तिथे ॲक्च्युली आहे ना मॅनिप्युलेट होतं. म्हणजे मुंबईमध्येच बघा ना, साधी गोष्ट, आपण मुंबई मराठी माणसाची म्हणतो, पण बिझनेस बघा, इवन मोठे बिझनेसेस बघा, आता ज्या हिट अँड रन जे होतात आहेत, ज्या केसेस, त्या गाडी चालवणारे कोण आहेत? मराठी माणसाला ठोकला असं आहे का? कारण त्याला माहिती आहे, तो करतो. आपला माणूस म्हणतात ना की बोलेल, करेल किंवा त्या सगळ्या गोष्टीमध्ये एखाद्याला विरोध करेल, पण तो एवढा हे नाही आहे की म्हणतात ना की त्याला तो खोटं बोलत जाय, लाचारी करत राहील किंवा इतर बाकीच्या गोष्टी. कारण भरपूर माणसं बघितली की अजूनसुद्धा भरपूर सॉफ्ट आहेत, इतकी चांगली आहेत आणि चांगल्या पद्धतीने वागतात, राहतात पीसफुली. पण काही वातावरण खराब करण्याची प्रसिद्धी करतात. त्याच्यामुळे मग जिथे जे वातावरण खराब होण्याच्या पाठीमागे लागतात ना, मग ते काय करतात सांगा. त्यांना जसं हे बघा, हे छोटे छोटे असे सुपर मार्केट्स आहेत, तुम्हाला दाखवतो. हॅलो, वॉचेस 165. हे काय माहिती आहे ना, कुत्र्याच्या गळ्यात घालायचं. ट्यूबलाईट्स, मग मेणबत्ती विकत घ्यायची गरज नाही, म्हणजे ती लावायची डायरेक्ट इलेक्ट्रिक लावा. हे बरे आहे ना लॅम्प. बॉक्सिंग बॅग, ग्लोव्स. फक्त हे आहे ना, हे जे आयटम दिसतात आहे हे ठीक आहे, पण हा एक प्रकारचा स्वस्तामधला कचरा आहे. का कचरा आहे म्हणतोय, कारण ते जास्त जर लॉंग लाईफ टिकले नाही ना, तर तो टाकाऊच होणार आहे. त्याला नष्ट करताना वेळ लागणार आहे, कारण ते पूर्ण प्लास्टिकचं आहे. ते रियूज होईल किंवा त्याचा उपयोग केला जाईल, ह्या पण गोष्टी बघणं गरजेचं आहे. निव्वळ फक्त स्वस्त भेटतं आहे, कारण तुम्ही जर शहराकडून गावाकडे गेलात ना, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये डुप्लिकेट दिसणार आहे. कपड्यापासून ते तुमचे
काय म्हणतात खाद्यपदार्थापासून सुद्धा, म्हणजे एखादं चिप्सचं पॅकेट असेल तर ते वेगळं, तेलाचं बॉटल असेल ते वेगळं. आणि ह्याच्यावरती सुद्धा भरपूर काय म्हणतात ना, लोकांना जनजागृती केलेली नाहीत. पण एक चांगली गोष्ट असते की गरीब लोकांमध्ये किंवा गावातल्या लोकांमध्ये त्यांचं राहणीमान साधं असतं, सिंपल, त्याच्यामुळे ते पटकन जाणवत नाही आजार म्हणा किंवा काय इतर. पण ही जागरूकता मी इकडे बघितलं छोट्या छोट्या गावातसुद्धा व्यवस्थित, म्हणजे तो काम जरी करत असेल ना घर साफ, तरी त्याच्याकडे ते काय हे आहेत, काय कॅफे, तरी त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे ॲम्युनिटी असणार, म्हणजे हायटेक प्रॉपरली. आणि कसं एवढं मॅनेज करतात काय माहिती नाही. म्हणजे मला कधी कधी असं वाटलेलं आहे की ह्या एवढ्या गोष्टी घेण्याची गरज काय, पण लोक घेतात, घेऊन ठेवतात आणि त्याचा वापरसुद्धा करतात बऱ्या प्रकारे. इकडे 225, थायलंडमध्ये 225 रुपये एक्स्ट्रा घेतले जातात. आणि मलेशियामध्ये तिकडचे 25 का 20-25 रुपये, सॉरी 125 रिंगिट एक्स्ट्रा घेतले जातात. आणि इकडचे 225 बाट एक्स्ट्रा घेतले जातात. बँकॉकमध्ये आणि पटायामध्ये माझी सेटिंग आहे, तर मला तिकडे कधी विड्रॉल करावायला तसे लागले नाही असं. पण ह्या साईडला शक्यतो टाळतो विड्रॉल करायचे, कारण त्याच्याने फुकट चार्जेस प्रत्येक विड्रॉलवरती लागत राहतात असं. कॅश कॅरी केला तर USD तर तुम्ही एक्सचेंज करू शकतात आणि इमर्जन्सीमध्ये उपयोगी पण पडते USD. आणि मोस्टली ह्या साईडला, म्हणजे आपल्या साऊथ ईस्ट एशिया साईडला USD बेस्ट आहे कॅरी करायला. हां, फक्त कंबोडियामध्ये जपून डॉलर एक्सचेंज करताना, ज्या तिकडे असं बघण्यात आलेलं की फेक डॉलरसुद्धा काही जण घेतात, म्हणजे छोट्या ह्याच्यामध्ये $10, $20 अशामध्ये आहे ना हे होतं. तर आपल्याला त्या साईडला जातं. हे बघा मुस्लिम शॉप. आता मगाशी मी खाल्लं आहे, तर आता मला भूक नाही आहे आणि खायचं पण नाही आहे. मगाशी ॲक्च्युली त्या पावसाच्या नादामध्ये लवकर खाऊन झालं की वेळ वाट नाही बघितली. ते बघा पेट शॉप, फक्त ते कुत्र्या आणि मांजराचं शॉप किती मोठं आहे बघा, सुपर मार्केटसारखं. आणि हे काय माहिती आहे, कारण जसं आपला पीनट बटर असतो तशा पद्धतीने त्यांचासुद्धा पीनट बटर असतो. पण तुम्ही जर एक कम्पेअर केलात ना, आपण जे पीनट बटर खातो आणि त्यांचा जो कुत्र्यांसाठी जेव्हा पीनट बटर असतो, तर त्याची कुत्र्याची पीनट बटरची प्राईस आपल्यापेक्षा जास्त आहे. जर तुम्ही कधी विजिट करा मग तुम्हाला समजेल. कारण काय माहिती आहे, हा बिझनेस ऑलमोस्ट 40-50% मार्जिनवाला आहे. त्याच्यामुळे तुम्ही इंडियामध्ये सुद्धा मी म्हणजे चांगल्या छोट्या मोठ्या सिटीमध्ये सुद्धा की जिथे गरिबांचे हाल आहेत म्हणा, पण अशा प्रकारचे शॉप छोटे साईजने छोटे आहेत पण सर्व गोष्टी मिळतात. आणि ज्यांना छंद आहे पेट्स पाळण्याचे ते बाई पुरवतात. इकडे तर मी बघितलेलं आहे थायलंडमध्ये बऱ्यापैकी त्याचं हे करतात. आता आठवडा झाला आहे या रूममध्ये राहून. काल तर भरपूर पाऊस होता, तर त्याला आता सांगितलं की बेडशीट वगैरे सर्व बदली करून दे. रूम पूर्ण चकाचक झालं आहे. फक्त विषय काय, संध्याकाळ झाले तर आता मच्छर येते. म्हणजे म्हटलं अगोदर पटकन हे करून घेऊया, मच्छरदाणी लावून घेऊया. पण मच्छरदाणी लावली ना की इथं बसता येत नाही,
पण पर्याय नाही मच्छरामध्ये न राहण्या म्हणजे मच्छरामध्ये बसण्यापेक्षा. बघा इथं आले सुद्धा तर हे दाखवा तुम्हाला. फक्त इथं फटी आहेत ही बघा, या फटी आहेत प्लस इथे एक फट आहे त्याच्यातून कोणतरी शिरण्याचं आहे. आणि ह्याला वरती प्लास्टिक नाही आहे मी बघितलं तर काल तर भरपूर कडकडत होतं, म्हटलं जाऊ दे. पण एक आहे अशामध्ये अशा वातावरणामध्ये राहून आहे ना तुमचं कॉन्फिडन्स वाढतो. तो महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही जिथपर्यंत फेस करणार नाही ना तिथपर्यंत तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढणार नाही किंवा तुम्ही ट्रेन होणार नाही. जसं बोलतात ना क्रिकेट खेळताना फास्टर बॉलर, बाउन्सर बॉलर किंवा जो फुल टॉप मारणारा, तो जिथपर्यंत बाउन्सर मारणारा तुम्हाला भेटत नाही तिथपर्यंत तुम्हाला क्रिकेटमधली पण भीती जात नाही. तर सेम तसंच आहे. किंवा एखादा ट्रेडर असेल तर जिथपर्यंत त्याचे पैसे नुकसान होत नाही तिथपर्यंत त्याची ती का नुकसान झाले किंवा काय कारणं शोधली नाही तिथपर्यंत समजणार नाही. तर बस हे का मच्छर आलेत ते पळवण्याच्या अगोदर तुम्हाला दाखव. बाहेरचं पण दाखवून देतो आत्ताच. ते पुन्हा काढण्याची विसरलं तर गरजेचं नाही. बघा हे पावसामुळे सगळं पसरलं काल परवाच्या याच्यामध्ये. हे थोडं बरं आहे, स्पंजी आहे, इथे बसून काम करू शकता. तिकडे टॉयलेट आंघोळीसाठी वगैरे दिले. प्लस हा सुद्धा एक रूम आहे आणि बाजूला तिकडे शेत आहे ते तुम्ही बघितलंच आहे. बघा साईडला असं आहे. आणि समोरून जर बघितलात तर हे असं वातावरण आहे. अशा पद्धतीने नवरा बायको दोन्ही चालवतात आहे. फक्त एशियन कंट्रीमध्ये तुम्ही एक बघाल की नवरा बायकोमध्ये आहे ना बायको नेहमी मोठी असते आणि नवरा नेहमी छोटा असतो वयाने. हे इकडे आपल्या नॉर्थ ईस्टला सुद्धा असं बघायला भेटतं. इंडियामध्ये तुम्ही जर अरुणाचल, मणिपूर वगैरे त्या साईडला गेलं तर दिसेल तुम्हाला आसाम वगैरे. बहुतेक मी सगळेच म्हणत नाही पण हां बहुतेक सारखे आहेत असे. आणि ती बाईक कमवती असते